सूर्य मावळून फक्त गडद केशरी आणि जांभळ्या रंगाची एक फिकट रेषा क्षितिजावर दिसत होती. मुंबईच्या गजबजाटातून 2 दिवसांपूर्वी निघालेला अर्जुन आज देवगड नावाच्या एका शांत पण अस्वस्थ गावात पोहोचला होता. त्याची ध्येय स्पष्ट होते. एका प्रतिष्ठित मासिकासाठी आधुनिक अंधश्रद्धा या विषयावर लेख लिहिणे. तो गावात शिरला तेव्हा त्याला जाणवले की हे गाव शांत असले तरी इथे एक अनामिक भय आणि उदासी पसरली होती. गावाच्या वेशीवरच त्याला एका जुन्या बोर्डावरची अक्षरे दिसली. देवगड किल्ल्याच्या पायथ्याशी आपले स्वागत. अर्जुन एका धर्मशाळेत उतरला. संध्याकाळी चहा घेताना त्याने धर्मशाळेच्या मालकाशी गप्पा मारण्याचा प्रयत्न केला. काका, हे देवगडचे लोक जरा गप्प गप्प का वाटतात? अर्जुनने विचारले. धर्मशाळेच्या मालकाने त्याच्याकडे पाहिले. त्याचा चेहरा घामाने भिजलेला होता आणि डोळ्यात भीतीची एक अस्पष्ट छाया होती. ते हळू आवाजात बोलले, बाबू, तू पत्रकार आहेस, मला काही विचारायचं नाही, पण इथे जे काही घडतंय ते या किल्ल्यामुळे आहे. गेल्या 5 वर्षापासून दर अमावस्येला एक माणूस गायब होतो. त्याची हाडं सुद्धा सापडत नाहीत. अर्जुनला एका क्षणासाठी वाटले की ही केवळ जुनी गोष्ट आहे, परंतु त्या माणसाच्या आवाजातील भीती खरी होती. काय म्हणताय तुम्ही? अर्जुनने उत्सुकतेने विचारले. होय, गावातले लोक म्हणतात किल्ल्यातील काळभैरवाचा शाप आहे. त्याला कोणाकडून तरी काहीतरी हवे आहे आणि म्हणून तो दर अमावस्येला एक बळी घेतोय. त्याच क्षणी बाजूच्या एका टेबलावर बसलेली एक तरुण मुलगी पटकन उठली आणि अर्जुनच्या समोर येऊन उभी राहिली. तिचे डोळे रागाने आणि दुःखाने भरलेले होते. तिने स्पष्ट मराठीत सांगितले, हे काही शाप वगैरे नाही, हे एक गुपित आहे जे हे गावकरी दडवून ठेवत आहेत. माझा भाऊ 5 वर्षापूर्वी याच अमावस्येच्या रात्री गायब झाला होता आणि मी हे गुपित उघड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अर्जुनने तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातील सत्य आणि न्यायाची तळमळ त्याला त्याच्या कामाच्या ध्येयाची आठवण करून देत होती. मी अर्जुन, पत्रकार आहे. तुमचे नाव? त्याने विचारले. मी संध्या, ती म्हणाली, आणि मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही हे गूढ सोडवू शकता तरच हे गाव वाचेल. अर्जुनच्या चेहऱ्यावर आता चिंतेऐवजी एक जिद्द दिसू लागली. तो इथे केवळ अंधश्रद्धेवर लेख लिहायला आला नव्हता, तर त्याला आता एका गंभीर रहस्याचा पाठलाग करायचा होता. त्याने थरथरत्या हातांनी आपला कॅमेरा बॅगेतून बाहेर काढला आणि संध्याकडे पाहून म्हणाला, चला तर मग या अमावस्येचे रहस्य नेमके काय आहे तेच पाहू. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.